पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना सत्तेचे वेध लागलेले आहेत। मतदारसंघातील विकास कामं होत नसल्यामुळे या आमदारांमधील अस्वस्थता वाढल्याचं बोललं जातंय। त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार का, यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर, पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ, सत्तेत जाण्यासाठी आमदार आग्रही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फुटीची शक्यता वर्तवली जाते। त्या पाठीमागचं कारण म्हणजे मोठ्या पवारांच्या पक्षातले आमदार अस्वस्थ असल्याचं कळतंय। ही राजकीय अस्वस्थता वाढण्यामागे काही प्रमुख कारणं सांगितली जातात। विरोधी बाकांवरती असल्यामुळे मतदारसंघातील विकास कामं होत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे। मतदारसंघातल्या विकास कामांसाठी सत्तेत जायला हवं असा आग्रह आमदारांनी शरद पवारांकडे धरल्याचं सूत्रांनी सांगितलंय। पण भाजपसोबत सत्तेत जाण्यास शरद पवारांचा विरोध असल्याचंही कळतंय। साहेबांचे विचारधारा, साहेबांचे तत्व हे अनकॉम्प्रोमाइजिंग आहे आणि त्याच्यासोबत आम्ही राहणार आहोत असं सगळ्यांनी त्या दिवशी कमिटमेंट केलं। जेवढे भाषण झाले तुम्ही स्वतः ऐकलेले आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आहे की कोणी अस्वस्थ। प्रश्न आहे, अवश्य आहे। स्थानिक लेवलवर निधी वाटपासंबंधी खूप गंभीर प्रश्न आहे। खासदारांना सुद्धा सरकारमध्ये जावं असं वाटत नाही। मग प्रश्न उरतो तो केवळ आमदारांचा। परंतु यापूर्वी अशाच आमदारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक मोठा धक्का दिलेला आहे। त्यामुळे आणखी एका धक्क्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तयार आहे का, की आमदारांच्या दबावाला बळी पडून दोन राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा किंवा सरकारमध्ये जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं होतो का, हे येत्या काळात बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याविषयी राजकीय वर्तुळात वारंवार चर्चा सुरू झाली आहे। विशेषतः खुद्द शरद पवारांनीच याचे सर्वाधिकार सुप्रिया सुळेंना दिल्याचं म्हटलेलं। त्यानंतर पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चेनं जोर धरला। याबद्दल सुप्रिया सुळेंनी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिल्यानं संभ्रम सुद्धा वाढला। त्याला टाइमलाईन नाहीये। आज काही निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सराखोपे असतात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यानं सार्वजनिक मंचावर एकत्र येण्याचं टाळलेलं। पण अलीकडच्या काळात हे दोनही नेते कधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर कधी रयत शिक्षण संस्थेतल्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आल्याचं दिसलं। लोकप्रतिनिधी आणि मतदारसंघांच्या बाबतीत हा दुजाभाव केला जातो, खंत आहे। पण आम्ही त्याचा भाव करत नाही। आम्ही काम करतो, आम्ही जमिनी स्तरावर काम करतो आहोत, आम्ही लोकांमध्ये आहोत। याचं कारण आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे इतर मोठ्या संस्था नाहीत। आम्ही सामान्य क्षेत्रातून काम करणारे आमचे कार्यकर्ते आमदार खासदार झालेले आहेत। आमच्या साखर कारखाने, सूत गिरण्या आणि दूध संघ नाहीत। आम्ही जनतेत आहोत ना। तुम्ही निधी द्या नका देऊ, आम्हाला काम करायचं। 2023 साली अजित पवारांच्या बंडावेळी सुद्धा आमदारांनी मतदारसंघातल्या विकास कामांचा मुद्दा पुढे करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। आता पुन्हा एकदा तेच कारण आमदारांकडनं पुढे केलं जात आहे। त्यामुळे परत एकदा मोठ्या साहेबांच्या राष्ट्रवादीत फूट पडणार का, की काका पुतणे एकत्र येणार, यावरनं तर्कवितर्क लढवले जात आहेत। प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।